गाईज, आज आम्ही खेळणार आहोत हाईड अँड सीक. तर दिदू आणि भैया हे माझे कझन्स आहेत आणि हे दोघं पण म्हणजे आम्ही तिघं खेळणार आहोत. येस. आणि तर मी तुम्हाला आता आधी रूल्स सांगते. तर रूल्स आहेत हे जे दिसतंय इथून ते तिथपर्यंत आणि इथे आहे का, इथे 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 आहे का, हा हा म्हणते दिदू, हा म्हणते म्हणजे इथे पण आहे. इथपर्यंत याच्या आतमध्येच खेळायचं आहे, मला काहीच माहीत नाही आहे. आणि इथे डेन घ्यायचं म्हणजे राज्य घ्यायचं आहे. तर आता हा गडी राज्य घेणार आहे आणि इथं काही दिसा नाही मला राज्य घेताना. तर चला बघूया, त्यामध्ये जा. तर कसं बघत आहे, त्याचं राज्य घ्यायला गेला आहे. तर चला आपण परत लवकर लपायला जाऊ. चला 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 चला, कुठं जायचं आहे? मी तिथून विचारलं कुठे जायचं आहे, तिला पण नाही माहिती कुठे जायचं आहे. तर बघू, काहीतरी घरात घुसताच काय डोक्यात आलं तर बघू. जसं आम्ही घरात घुसलोत तर किचनमध्ये तर काय लपता नाही येणार, जागा नाही आहे. तर सापड ती वरती गेली आणि मी याच्या खाली लपते. इकडे सोपं जाईन. ये. तर लई सामान आहे इथं, गबाळ म्हणतात. तर थोडीशी स्पेस करून मलाच मी बसलेली आहे. तर बसायला जमत नाही आहे, बोर होणार आहे मला. भीती पण वाटते, आता ओठ होते का नाही मी. तर बघू मी लई वेळेचा टाइमपास चालू आहे माझा, कारण की हा येतच नाही आहे. जस्ट इथून गेला, जस्ट, आणि त्यांनी मला पाहिलं नाही आहे. परत एकदा गेलेला आहे. पडदे हलवत चलत आहे तो. बघितलेलं नाही आहे. मला खूप आनंद होत आहे खरं सांगू तर. आणि तर आता आपण बाहेर येऊन मी इथे येऊन थांबलेली आहे. जसा तो येईन त्याला धप्पा करू आपण. मीन्स येत नाही आहे तो, पळत गेलेला. तिने आउट केलंय मला. एवढ्या वेळेत लपलेली होते, मला धप्पा करायचा होता, मी काय करू. मला शायनिंग दाखवते, काय करू मी. अरे मी एवढ्या वेळ लपलेली, काय करू. जाऊ द्या. आधी तुम्ही आमचा टायगर बघा, म्हणजे आमचं कुत्रं. मला याला बघून असं करू लय वाटतं, असं. इथे तू बघा, तुम्हाला एक आमच्या टायगरचं दाखवते. एक जाऊ द्या, नकाच बघा, जाऊ द्या. तर भैया ते ही दिदू आहे. तर हिच्यावरती राज्य आलेलं आहे, पण राज्य मी घेणार आहे आता. तर गाईच, त्यावरचं राज्य मी घेत आहे आणि आता मी चाललेली आहे राज्य घ्यायला. चला. इथे आमचे मध्ये फन ॲक्टिव्हिटीज म्हणजे चाललं आहे काही ना काहीतरी मध्ये. तर मी इथे राज्य घेते. तर आमचे ते राज्य घेण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे जसं की 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असं माणसाने दोनदा म्हणायचं आणि मग येऊ का तीनदा म्हणायचं. मग आपण जायचं आणि बाकीच्यांना आऊट करायचं. तर आम्ही म्हणलं तर आहे दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा. तर जाऊया आपण. कोणी दिसत तर नाही आहे, तर इथंच असं वाटतंय कोणी दिसावं आणि लगेच आऊट करावा. दरवाजा त्यांनी उघडाच ठेवलेला आहे, दाखवते तुम्हाला पण. हे बघा, हा दरवाजा उघडाच आहे. मी तर काय बंद नाही करणार आहे, मी चालले आतमध्ये माझी.
का करू मी बंद जर मी उघडलाच नाही आहे. तर आपण जाऊया आतमध्ये. आता बघूया आतमध्ये कोणी दिसतंय का. नाही. मी जिथे लपले होते त्या जागेत पण एकदा बघू. नाही लपणार तिथे कोणी माहिती, पण बघावं लागतं. तर किचनमध्ये पण कोणी नव्हतं. मग इकडं मामा मामीची बेडरूम इथे बघूया. इथे पण नाही आहे कोणी. वरती पण नाही आहे. बाथरूममध्ये ओके सॉरी, नाही परत नाही दाखवणार. चला जाऊया मग एकदा आजी बाबाच्या बेडरूममध्ये. इथे सगळे बसलेले होते. मग मम्मी बोलली इथे नाही आहे कोणी. मग म्हणलं एकदा असं इकडं बघून झालं तर एकदा वरती जाऊन बघायला वरती चालले आहे मी. आणि गाईज, तुम्हाला सांगायचं राहिलं, माझा फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून मी खरं सांगू तर लय नर्वस आहे. आणि चला मग परत एकदा बॅक टू द टॉपिक, हाईड अँड सीक. आणि मला डाऊट आहे इथं कोण ना कोणतरी आहेच. फास्ट ही आमच्याकडची टेक्निक आहे की त्यांनी कोणी धप्पा नाही घालत. आणि तिथं स्टॉप 100दा केल्यावर थोडासा आनंद भेटतो. मग परत एकदा वरती सगळीकडे सापडून घेऊया. वरचा कोपरा बघून घेऊया एकदा. अरे इकडे खाली बघूयात. जिथं स्टॉप झालेले आहे मला थोडा काही आनंद आहे. खाली नाही आहे भैया. आणि चला आता इकडे बघूया. इकडे पण नाही. इथे पण खाली इकडे पण नाही आहे. काय करू. चला एकदा खालीच जाऊयात. जसं की आता दिदूचा माझं बोलणं झालं आहे. ती मला सांगते की भैयानी तिच्यासोबत धोका केलेला आहे. समजते धोका म्हणजे तो हिला म्हणाला की मी जवळच लपणार आहे आणि तो आता अशा जागेत लपला आहे की मला सापडत नाही आहे. तर आता काही सुचत नाही आहे. मग तुम्ही आमच्या 2-4 बोटं बघत बसा, कारण की आम्हाला काही सुचत नाही आहे. ताई माकड मला लटकलेला आहे. तर गाईस तुम्हीच बघा मी कोणत्या पोझिशनमध्ये आहे. पडलं तर दोघी पण खूप छानच पडणार आहोत. आणि माकड परत एकदा लटकलेला आहे आणि माझा तोल गेलेला आहे. नाही वाचलो, नाही पडलो. मला माहिती आहे तुम्ही त्याचीच वाट बघत होता, पण नाही पडलो. तर आता परत एकदा खाली उडी खाऊन जाऊया. एवढं काय मोठी उडी मारली मी. चला हसत खेळत आपली चांगली हाईड अँड सीक चाललेली आहे. आता खाली जाऊ. खाली एकदा बघूया खाली आहे का कोणी. रिचेक परत एकदा. आम्हाला वरून कोणाचा तरी आवाज आलेला आहे. मोठ्याने उडी घेतलेला, तर मोठ्याने चाललेला पण आवाज आलेला आहे. आम्ही वरती परत एकदा चेक करायसाठी खूपच एकदम चित्त्याच्या स्पीडने पळत आहोत. तर फास्ट चाललेलो आहोत आम्ही. आणि जिथं बाहेर गेली आधी चेक करायला. तर आता मी पण बाहेर जाऊन बघत आहे. आणि भैया स्टॉप. अरे स्टॉप. तर त्याला मला धप्पा घालायचा होता. अरे तुम्ही प्रो प्लेयरला धप्पा घालायचा प्रयत्न करता, कायम फेलच होणार तुमचा प्लॅन, कारण की नाही घालू शकत तुम्हाला धप्पा. आणि खरंच काय वाव जागेत लागला तो. वाव खरंच. तर गाईज कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ. माझा फर्स्ट ब्लॉग होता. मी लय नर्वस होते आणि फर्स्ट टाइम काहीतरी न्यू केलं आहे. नाही तर मी काही शॉर्ट्सच बनवते. तर नक्की सांगा कॉमेंटमध्ये की कसा वाटला तुम्हाला ब्लॉग. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अरे बाय.